बायकोला फोन नाही केला, थांबा पहिला बायकोला फोन करू थांबून, आणि परत ती वैतागायची. डर सबको लगता है, गला सबका सूखता है. बाकी आपलं सपना सुंदर हार्ले डेव्हिडसन X440 ना चुम्मेश्वर परफॉर्मन्स दिला, चुम्मेश्वर. बाकी हा रस्ता एकदम सिनिक आहे, मस्त वाटतं गाडी चालवायला. हे बघ, हा असा मध्ये मध्ये असे रस्ते खराब आहेत. आणि आता मला तो संगमेश्वर हायवे जरा बरा वाटतं, मुंबई गोवा हायवे हे बघितल्यानंतर. हो 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 भाई साब, इकडून कोपऱ्यात. आता हा रस्ता रत्नागिरी कोल्हापूर हायवे कसा आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा छायला, आणि बाजूला रस्ता जरा खराब आहे. हा बघा असा, हा रस्ता एक नंबर आहे. हा एक मध्ये पॅच खराब आहे, दगडावाला पाहिजे. हा ओ हो हो, क्या बात आहे, क्या टर्न आहे. हे झाडू घेऊन का उभे सर्व, काय आहे बाबा, झाडू घेऊन उभे सर्व. त्यांना वाटतं की बाईकवाले येडे असतात, ते जातील साईडनी, असं होत नाही. सुप्रभात फ्रॉम लांजा. आज तारीख आहे 2 मार्च. आज आहे संडे आणि आज आपण निघतोय बॅक टू मुंबई. फक्त 2 दिवसासाठी राहायला आलो होतो, पण मग फ्रायडेला आलो. त्याचे व्लॉग मी आधी पाहिले असतील. शनिवारी थांबलो, त्याचा व्लॉग मी ह्याच्यानंतर टाकेन मी. आणि आज जाऊन बॅक टू मुंबई निघतोय, तर त्याचा व्लॉग तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. ते का असेल ते आपण मोटर सेटमध्ये बोलूच. तर आता आपण आपल्या घराला बाय बाय करू. आई बाय बाय. ओके, टाटा, काळजी घे, भेटू मला लवकरच पुन्हा. तर आपलं ऑलमोस्ट सर्व सेटअप झालेलं आहे. गाडीकडे उभी केलेली आपण, आपल्या पाठी आपलं लगेज बांधलेलं आहे. ही माझी ऑफिसची बॅग मी आणली होती, पूर्ण पॅक केली आहे. टाईम बॅग लावू आणि टाईम वेस्ट न करता आपण निघूया. आता सूर्योदयाचा प्रकोप हळूहळू वाढणार आहे फॉर शुअर. आताचे काहीतरी सकाळचे 8 वाजलेत. म्हणजे मी 8चा टाईम ठेवला होता की आपण 8 वाजता निघू म्हणून, आणि परफेक्टली 8च निघतो आहे. मुंबईला आरामात 5-6 पर्यंत पोचू. चला मग मंडळी, बरोबर सकाळचे 8:03 वाजलेत आणि आपण निघतो आहे. आणि आता बॅक टू मुंबई. गाडी स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, पांडुरंग, जय माता दी. चला बाय लांजा, बाय घर. दे चलो आई, बाय बाय, थँक्यू व्हिडिओ काढल्याबद्दल. चला आईला बाय केलेलं आपण एकदम दुःखात नोटमध्ये. ॲक्च्युली कसं असतं ना बाबा, चला निघालो, चला निघतो आता मुंबईला. हो आता आलो तर मेमध्ये, नाही आता मध्ये नाही, नाही असं तिकडं आलो होतं, घरी आलो होतं. नाही 1 वर्ष गेलो बस झालं, खूप गर्दी असते हो. हां बाकी मजेत ना, विजय सांगा सर्वांना, ठीक आहे. चला हां, आता 5वीला गेली, 5वीला गेली. हां चला चला, बाबांना बाय बाय केलं आपण. आता हे बाबा समोर राहतात आपल्या इकडे, तेंडुलकर काका आहेत ना, यांचे वडील. चला आता आपण निघतो आहे. खूपच असं दुःखाच्या नोटमध्ये आपण निघतो आहे. दुःखाचे इन द सेन्स, गावी आलो ना यार, लफडं असं होतं ना की जावं असं वाटत नाही. पण मुंबई लफडं ते आहे, म्हणजे आईला सोडून, आपल्या घराला सोडून, गावाला सोडून जावं असं बिलकुल नाही वाटत. पण काय करणार, आपलं कामधंदे मुंबईला आहेत. आणि प्लस आनंद हे पण आहे की मी माझ्या मुलीला आणि बायकोला भेटेन, तो एक आनंद आहेतच. प्लस आपण जे व्हिडिओ शूट केले आहेत मुंबई गोवा हायवेचे, त्याचा आनंद आहे की तो लवकरात लवकर टाकायचं आहे, तुमच्यामध्ये पोचवायचं आहे मला. कारण आपण एडिटिंग वगैरे आपण आपल्या घरीच करतो, म्हणजे PCवर करतो, जो आपल्या मुंबईला आहे, त्या हिशोबाने. हां चला ओ आता काय टेन्शन नाही. सर्व घेतलं नाही घेतलं काय विसरलो तर आपण घरीच विसरू, आपलंच घर आहे, एवढं काय इश्यू नाही. पण मेन म्हणजे आपला मेमरी कार्ड, त्यात आपलं सर्व हे आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, ते महत्त्वाचं आहे. फोन घेतलेला आहे, चार्जर घेतलेला आहे. बाकी लॅपटॉप वगैरे असं महत्त्वाचं आहे, कारण तो ऑफिसचं काम याच्यामध्ये आहेत. बायकोला फोन नाही केला, थांबा पहिला बायकोला फोन करू थांबून, आणि परत ती वैतागायची. डर सबको लगता है, गला सबका सूखता है. तर मंडळी, आपण फायनली आलो आपल्या हायवेला. हे आपला लांजा हायवे. राईट मारलं की राजापूर मालवण, लेफ्ट मारलं की टुवर्ड्स पाली, रत्नागिरी, मुंबई. ह्याची परिस्थिती तुम्हाला मी आधी दाखवलेली आहे, तर पुन्हा दाखवण्याचा पॉईंट नाही. सकाळ फुल शांतता. आणि कसं आहे ना मंडळी, माझं
आज वर्किंग आहे, सुट्टी नाही ऑफिसची. आता मी 8 वाजता निघालो आहे, म्हणजे कमीत कमी 5-6ला पोचलो ना तरी टेन्शन नाही. मग गेल्या कामाला बसीन, कारण की मी आज घेतला वर्क फ्रॉम होम, घरूनच काम करेन, टेन्शन नाही त्यासाठी. ऑफकोर्स डबा आता आपण घरूनच आणला आहे. आईने दिलं एग सँडविच, वाव मला आवडतं एग सँडविच. पाणी वगैरे आहे, फक्त कुठे थांबलो होतं वॉशरूम ब्रेकला, त्या पण मी पिऊनच निघालो आहे, म्हणून काय टेन्शन नाही. तर आपण कसं नाही, येताना आलो होतो पाली मार्ग, संगमेश्वर पाली मार्ग, तो नाही करणार. आपण जाणार आहे आतून, आपण जाणार आहे कोर्ले फाटा करत. इथं राईट मारले कोर्ले फाटा, स्ट्रीट आपला पाली वगैरे येतं, पाली हातखंबा. राईट मारलं की आपण जातो देवरुख साखरपा मार्ग, संगमेश्वरला बाहेर पडतो. म्हणजे हा पट्टा जो आहे संगमेश्वर हातखंबा पालीचा ना, तो आपला लागत नाही, बाहेरच्यावर जातो. हा रस्ता आता कसा आहे तुम्हाला सांगतो मी. ॲक्च्युली आता संगमेश्वर लांजाचा रस्ता आहे ना, मुंबई गोवा हायवे, तो आता बराचपैकी बरा केला आहे. फक्त स्टार्टिंग बिटिंगमध्ये रस्ता जरा खराब आहे, बाकी रस्ता खूप छान केला आहे, काय टेन्शन नाही आहे. पण तरी पण जर लोकांना इकडून जायचं असेल, काही लोक या गावातले वगैरे असतील, त्यांना यायचं असेल, तर हा रस्ता कसा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे या व्लॉगमध्ये. आता आपला हा जो रस्ता आहे तो कोर्ले फाटाला आपण आत गेल्यावरनं रस्ता स्टार्टिंग नंबर आहे. पुढे रस्त्याची हालत एकदम विकट आहे फ्रँकली बोललं तर. तो हा फक्त रस्ता केला ना तर एक नंबर रस्ता होईल, का पुढे रस्ता चांगलाच आहे. आता जो आपण रस्त्याला पुढे भेटणार आहेत ना, त्याला म्हणतात रत्नागिरी कोल्हापूर हायवे. तर तिकडे पण रस्त्याचं कामं जोरात सुरू होती. मला मी देणार लेटेस्ट अपडेट. अरे बाकी आपलं सपनासुंदरी हार्ले डेव्हिडसन X440 ना चुम्मेश्वर परफॉर्मन्स दिलं, चुम्मेश्वर. काय सांगू तुम्हाला मी, सिरियसली मॅन, सिरियसली. बाकी हा रस्ता एकदम सिनिक आहे, मस्त वाटतं गाडी चालवायला. इकडे म्हणजे झाडे झुडपी असतात, मधून रस्ता वगैरे आहे, छान वाटतं गाडी चालवायला. मला पुढे बघा ना, पुढे एक नंबर आहे. आणि कसं आहे ना बघा, इकडे थोडेफार असे खड्डे मध्ये आहेत. पुढे रस्ता चांगला आहे, मग पुन्हा रस्ता पुढे खराब मिळतो, तशी अवस्था इकडे. या अख्ख्या पट्ट्याला तिकडे आपण जेव्हा मारतो ना आपण पुढे लेफ्ट, तो पट्ट्याला म्हणजे हा अख्खा पट्टा मोठी असाच आहे, चांगला खराब. आणि आता एक वर आहे ना, कोकणामध्ये ना भले आपलं 11 नंतर प्रचंड प्रमाणात ऊन लागतं, तेल संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत, पण सकाळचं आणि रात्रीचं मस्त थंडावा असतो. आता पण ऑलमोस्ट 8-10 झाले आहेत आणि थंडावा आहे, थंड हवा सुटली, बरं वाटतं जरा. सकाळी मी 6 वाजता निघायचा विचार करत होतो, पण फ्रँकली बोलतो झोप एवढी मस्त लागते ना, 6 वाजता कसला तंबुरा होणार आहे आपण निघायला. म्हणून जेवढं होईल ना तेवढं आपण हा पट्टा पहिला क्लिअर करून घेऊ, ऊन जास्त लागण्याच्या आधीच, ते बरं पडेल. हे बघ, हा असा मध्ये असे रस्ते खराब आहेत. आणि असं पण नाही की बाबा कमी खराब आहेत, प्रॉपर खराब आहे, असे मोठे खड्डे वगैरे आहेत. म्हणून जरा गाडी सांभाळा. हा रस्ता एकदा केला असता ना यार, अजून काय पाहिजे होतं लाईफमध्ये, सिरियसली बोललो. इकडे पहा, इकडे पण अवस्था बघा कशी विकट आहे. अरे हळू शाबास. चला, हा एक पट्टा मोठा आहे खराब. हळू हे बघा. मोठाच्या मोठा पट्टा खराब आहे राजर. चला, पडलो बाहेर. बापरे, अजूनच खराब आहे पुढे. अजून खराबच आहे. हो. हा मोठाच्या मोठा पट्टा खराब होत आहे. अच्छा, मारे टोपी. आई शाबाश. चला, होप सो आता पुढे चांगला आलाय रस्ता. चला
चला पुढे जरा बरं आहे. हो 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 हो, कसला बरा आहे, पुढे अजून खराब आहे. चमारे बघा, अजून पुढे खराब आलं. आईला रे. आई शाबाश. इवन हा टर्न बघा खतरनाक आहे. टर्न तर खतरनाक आहेच, पण रस्ता त्याच्यापैकी जास्त खतरनाक आहे. हाय सांगो. आता मला तो संगमेश्वर हायवे जरा बरा वाटतो, मुंबई गोवा हायवे हे बघितल्यानंतर. आईला पुढपर्यंत खराब आहे आता भाई. चला आला पुढे, बरा आला रस्ता. हा प्रॉपर मेजर 5-7 मिनटं रस्ता खराब होता प्रॉपर. जसं पुढे आलो थोडा रस्ता जरा बरा होता, पुढे परत रस्ता खराब मिळाला बघा असा. इकडे मध्ये मध्ये पॅचेस पण खराब आहेत. परत टर्निंगला, आणि मेन म्हणजे आला टर्निंगला रस्ता खराब आहे. हा तिसरा टर्न आहे जिकडे रस्ता खराब मिळाला. ओ हो 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 भाई साब. इकडून कोपऱ्यातून प्रॉपर मधोमध रस्ता खराब आहे बघा. आहे ना. आणि हा तर आय थिंक पॅच मोठाच वाटतोय, खडकीवाला. आपण थोडा साईडने जाऊया. आपण चला, समोरून गाडी यायला नको तर बांधून जातील. नाही काय नाही. चला चला. हे काय मध्ये मध्ये पॅच एवढं खराब झालं ना, कळत नाही जायला. चला बॅक टू ट्रॅक. हे खराब रस्ते काय संपतच नाही, पुन्हा खराब आले. ओ हो 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 आयचा गो. खराब रस्ते काय संपत नाही यार. मी असं म्हणते ना, त्याच्यापेक्षा जिकडे तर हा असा एंड होतो ना, तिकडे लेफ्ट आपल्याला मारता लेफ्ट. पण ते आपण तुम्ही त्या साईडने आलात तर तुम्हाला लांजाला यायचं असेल तर तुम्ही इकडे आतमध्ये येण्यापेक्षा ना, तुम्ही स्ट्रेट निघून जावा. स्ट्रेट तुम्ही बाहेर पडावं, आय थिंक सो वाटूळला. तर वाटूळवरून तुम्ही मग राईट मारून आपला मुंबई गोवा हायवे लांजाला आलात तरी हरकत नाही. कारण तो रस्ता एक नंबर आहे. कारण लांजाच्या पुढे रस्ता एक नंबर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मी रपारप याल. आज तिच्या मारे टोपी कडे रे. काय काय ठिकाणी रस्ते सुंदर आहे, बाशी सुंदर रस्ते. काय काय ठिकाणी वाट लावून ठेवले, वाट. आता तो वाला पट्टा किती लांब आहे मला माहिती नाही, पण तो रस्ता चांगला आहे नो डाऊट. हळू 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 हळू. दाभोळे गाव लागेल, दाभोळे 5 किलोमीटर. आता एक चांगला मोठा पट्टा चांगला मिळाला आहे. मग गाडी जरा पळवतो मी. कशाला बोललो मी, खराब रस्ता आला, काय फालतूगिरी आहे. हां आला आला. मधला पॅच खराब होता फक्त. नाही यार, पुढे परत एक मध्ये पॅच खराब आला. बघा हे पॅचेस मध्ये मध्येच खराब होतात. अल्लू 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 अल्लू. शाबाश. चला पळा पळा, काय पळूया. हे ना आपले स्पीड ब्रेकर आहेत, स्पीडला ब्रेकच करतात. आणि केव्हा ते तुमची कमरवर ब्रेक करतील. आई ग अशी अवस्था आहे. हा बघा इकडे आपण आता आलो एंडला. आपल्याला मारायचं लेफ्ट.
तुम्ही राईट मारून सुद्धा जाऊ शकतात. आपल्याला वाटोळला राजापूरला तुम्ही राईट मारून सुद्धा निघू शकतात आणि तू जॉईन होतो मुंबई गोवा हायवेला. मी तेच म्हणत होतो, तुम्ही जर इकडून आलात आणि तुम्हाला जायचं तुम्हाला लांजाला, तर तुम्ही हा राईट मारण्यापेक्षा स्ट्रेट जावा आणि स्ट्रेट गेल्यावर ना पुढे वाटूल मार्ग तुम्ही बाहेर पडला की राईट मारून मुंबई गोवा हायवे मार्ग तुम्ही लांजाऊ शकतात. तर हा रस्ता मध्ये खूप बेकार आहे. आता रत्नागिरी इथून लेफ्ट आहे, साखरपा स्ट्रेट, देवरू स्ट्रेट, कोल्हापूर स्ट्रेट. आणि कसं आहे ना, हा रस्ता म्हणजे मी तुम्हाला दाखवला ना खराब, तिथे काही दाखवले, अजूनही रस्ता खराब होता. मी काय सर्व शूट करत बसलो नाही, त्यातला व्हिडिओ आपला होईल 2 तासाचा. त्यासाठी एक दिवस आहे ना मी तुम्हाला एक दिवस आहे ना मी स्ट्रेट जाऊन दाखवीन जिकडून आलो तर, किंवा आपण बाहेरून जाऊन आपण ह्या रस्त्याला भेटू असा विचार करतो मी. एक दिवस मी तुम्हाला ब्लॉग तुम्हाला नक्कीच दाखवीन मी फॉर शुअर. किती टाईम लागतो इंशोर. आता इकडे वाजले किती आहेत, 8:45. मी निघालो कधी 8 वाजता आपल्या घरातून. पाऊण तास लागतो आपल्याला इकडे बाहेर पडायला. ओके, सुंदर सुंदर. पाऊण तास लागतो आपल्याला बाहेर पडायला. इकडून स्ट्रेट गेल्यावर आपल्याला किती तास लागेल हे आपण जरा चेक करू आपण. आता इकडं पाहाल ना, आईला लास्ट टाइम आलो होतो ना, ते इतके ब्रिजेची खांबं नव्हती यार. आता हे ब्रिजेची खांबं बघा केवढी झाली आहेत. क्या बात आहे. हा डायरेक्ट ब्रिज पुढं पण जाणार वाटतं. हा सही रे, कामं फास्ट आहेत भाई इकडे. आणि हा वाला हायवे आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे. पण मध्ये हा रस्ता जाम बेकार आहे, तर गाडी आरामात चालवा. बघा ना, ब्रिज पुढपर्यंत गेले यार. अच्छा, मारी टोपी. आता इथून लेफ्ट मारला की आपण येतो पाली रत्नागिरीला. इथून लेफ्ट म्हणजे आपण जॉईन होतो मुंबई गोवा हायवेला. आपण चाललो आहे स्ट्रेट टू साखरपा. साखरपा काही 7 किलोमीटर इकडून आहे. आता हा रस्ता रत्नागिरी कोल्हापूर हायवे कसा आहे तुम्हाला दाखवतो. मध्ये स्टार्टिंगचा रस्ता जरा खराब आहे बघा, प्रॉपर मध्येच. हे बघा, आणि हे दाभोळे गाव आहे. दाभोळे, हे वाला गाव दाभोळे आहे. चला पुढे, चला पुढे. हा रस्ता आधी जेव्हा काम सुरू होतं ना, याच्या आधी 1 नंबर रस्ता होता. आता ह्याला पण करतात 4 पदरी म्हणून असं काम आहेत. पण इकडे काम जरा फास्ट आहेत. ढीग बघा काय, दगडांना ढीग लागला एवढा पूर्णपणे. काय पुढपर्यंत ढीगतो तो बघा. शाबाश. इकडे पण आय थिंक जो ब्रिजचं काम आहे की माहिती नाही या साईडला. पुन्हा तिकडे ते पूर्ण खाली तिकडे खोदलेलं आहे. इकडे रस्ता थोडाफार खराब आहेच. हा बघा, हा वाला पट्टा बघा, फुल ऑन. ओ हो, ती सोन्याची खाण वगैरे असते ना तिकडे, आपल्याला सर्व ते ब्लास्ट वगैरे करतात तसं वाटतं. तसा तो सेम फिलिंग आहे. ते बघा ना, ते बघा, ते बघा. छायला. आणि बाजूला रस्ता जरा खराब आहे. हा बघा असा. रस्ता बाजूला जरा खराब आहे, दगड बिगड असतात ना तसा रस्ता आहे. आणि मग बॅक टू नॉर्मल. इकडे पुढे जरा अवस्था विकट आहे, कारण इकडे कामं झाली आहेत सुरू. सपाटाचा रस्ता नाही आहे, मध्ये असे दगडांची लाईन्स रेगा वगैरे आहेत. पुढचा रस्ता चांगला आहे. आणि त्या साईडचा रस्ता आय थिंक तो ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे राईटचा. तो बघा, हा रस्ता 1 नंबर आहे. इकडे रस्त्याला कामं सुरू आहेत, कंप्लीट नाही झाले रस्ता इकडे अजून. तिकडे प्लास्टिक बिस्टिक लावतात ते बघा रस्त्यावर. ते बघा तिकडे. चला बॅक टू न्यू रोड सिमेंटवाला. ओहो, काय रस्ता 1 नंबर. चला, हे मधला पॅच जरा खराब आहे, पुन्हा पुढे रस्ता चांगला आला आहे. हा बघा. ऐ शाबाश 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 शाबाश. बॅक टू नॉर्मल ट्रॅक. आता पुढं पण रस्ता चांगला आहे, काय टेन्शन नाही. चला, तो चांगला रस्ता संपला आहे. आता आलो आहे बॅक टू ओल्ड रस्ता. बघा, हा ओल्ड रस्ता आहे.
आता त्या राईटला पण रस्त्याचं कामं सुरू आहेत, ते बघा तिकडे. काय लोकांना घाई असते ना ओव्हरटेक करायची, कळत ना मला केव्हा तरी. हो JCB ऑनवार्क. इकडे 2 चार रस्त्याचं कामं सुरू आहेत, लाल लाल लाल, आणि मध्ये आपला डांबरी रस्ता बघा फुल ऑन. बघा या साईडला बघा. ऐ शाबाश. इकडे एक पेट्रोल पंप आहे या साईडला बघा. आपलं काय टाकी फुल आहे, टेन्शन नाही. पुढे आपण आरामात चिपळूणला वगैरे भरू, काय गरज नाही आता भरायची. चला आता पुढे अगेन बॅक टू नॉर्मल रस्ता, नवीनवाला सिमेंटवाला. हा एक मध्ये पॅच खराब आहे, दगडावाला पाहिजे, दगड धोंडे. हा बघा पुढे सेम तशी अवस्था आहे. मी आज पण मॅप लावला नाही आहे, का रस्ता माहिती आहे आपल्याला. मुंबई गोवा हायवे असा आहे ना आपला, की मी डोळे बंद करून पण येऊ शकतो, पण ऑफकोर्स बंद करणार डोळे मी. हॉटेल संकेतच्याकडून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट आपला घ्यायचा आहे. हा लेफ्ट जातो टुवर्ड्स आपला देवरुख मार्ग. आपण स्ट्रेट जातो आंबा घाटला, तसं आहे आंबा घाट कोल्हापूर. तो रस्ता मला बघायचा कसा आहे, तो घाट वगैरे कसा आहे, पण नंतर आरामात घेऊ आपण. आता इकडून पाहू शकता देवरुख 16 किलोमीटर, मार्लेश्वर 22 आणि संगमेश्वर 32 म्हणजे 45 मिनिटमध्ये आपण आयडियली पोचलं पाहिजे. बायकोचा फोन आला. डर सबको लगता है, गला सबका सूखता है. तर मंडळी इकडे हे असे वेडीवाकडी वळणं आहेत. हा रस्ता पूर्ण म्हणजे ते संगमेश्वरला आपण जेव्हा राईट मारतो ना, त्याच्या आधी पण रस्ता अशी वेडीवाकडी आहेत. आणि आता इकडून आपण जो लेफ्ट मारला, हॉटेल संकेत समोर लेफ्ट मारला ना आपण, त्यानंतर पण अशी वेडीवाकडी वळणं आहेत. तर गाडी जर आरामात चालवा, आणि जर कोणाला उलटीचा त्रास होत असेल तर नक्कीच गोळी घेऊन प्रवास करावे. का प्रॉपर असा मस्त SS आहे, पण मजा येते ना आता SS रस्त्यावर गाडी चालवायला. फक्त एवढं की जर सांभाळा, समोरून गाडी वगैरे असे टर्न मारताना जायला आपल्या अंगावर नको यायला. हा बघा कसा येतोय. अरे बाबा हां गेला. पण एक बरं रस्ता बरा आहे म्हणून काय वाटत नाही, रस्ता खूप चांगला आहे. वेडीवाकडी वळणं एक नंबर आहे ना. काय मध्ये रस्ते खराब आहेत, खराब म्हणजे पॅचेस खराब आहेत मध्ये असे बघा, असे पॅचेस खराब आहेत, पण खूप कमी ठिकाणी अशी गोष्टी आहेत. बाकी रस्ता चांगला आहे. पण असं SS मध्ये चालवायची मजाच वेगळी आहे. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललो होतो की SS रस्ते म्हणजे असं वाटतं की आपण ते MotoGP वगैरे असतं ना, मोटरसायकलिंग रेस वगैरे असे गुडघे वगैरे टेकून फिरवतात, सेम फिलिंग येते. तसं आपण कधी केलं नाही आहे, पण आपण बघितलं ना, त्याच्यामुळे सेम फिलिंग येते. हा ओ हो क्या बात आहे, क्या टर्न आहे हे बघा. आणि आपले पण गुडघे ऑटोमॅटिकली खाली येतं हे बघा. आता इकडून तुम्ही राईट मारलं की येतं मार्लेश्वरतून 16 किलोमीटर आहे. आणि आता आपण आयडियली इकडे पोचू आता देवरुखला. तर आता देवरुख दाखवतो 3 किलोमीटर. आणि आपल्या इकडे देवरुखला आपला एक यूट्यूबर मित्र आहे सन्मुख व्लॉग्स म्हणून. त्याचं घर हायवेलाच आहे, म्हणजे पुढे एक पेट्रोल पंप लागेल, तिकडे हायवेला घर आहे. लास्ट टाईम बोलला होता दादा घरी येऊन जा. तसं मी लास्ट टाईम एकदा गेलो होतो, मी आणि अमू जेव्हा आलो होतो ना ह्या मार्गाने, तेव्हा घरी वगैरे गेलो होतो. नाश्ता पाणी म्हणजे छान केला होता आम्ही. आता पण मी त्याच्या घरी गेलो असतो, पण प्रॉब्लेम असा ना, गेलो ना घरी तर आरामात 1 तास जाणार आपला, आरामात नाश्ता पाणी वगैरे करत ना आरामात 1 तास जाणार. आणि फ्रँकली माझ्याकडे आता वेळ नाही आहे, कारण की मला लवकर मुंबईला पोचायचं आहे. तुम्हाला बोललो होतं मला ऑफिसचे कामं आहेत, संध्याकाळी 5-6 वाजता मला कामाला बसायचं आहे. आय डोंट नो किती वाजता पोचेन मी, म्हणून मी थांबत नाही आहे. इकडे स्पीड ब्रेकर वगैरे आहेत या रस्त्याला पूर्णपणे, तर गाडी जरा जपून चालवा. शाबाश. तर इकडे आता येऊन पोचलं पण देवरुखला. हे देवरुखचं मार्केट, हायवे मार्केट. मच्छी मार्केट, रिक्षा स्टँड देवरुख. हो मार्केट भरलं आहे. आय थिंक संडेला भरतो वाटतं इकडे मार्केट. क्या बात आहे.
विसरलो. शाळा मस्त आहे इकडे. कॉलेज आहे कॉलेज. वी लव सायन्स. सायन्स गार्डन. सही आहे रे. सायन्स गार्डन आहे. हे झाडू घेऊन का उभे सर्व? काय आहे बाबा? झाडू घेऊन उभे सर्व. कचरा वगैरे काढतात. म्हणजे काय साफसफाई अभियान वगैरे आता आहे. काय माहिती काय आहे बघा. हो पुढपर्यंत यार. कुछ तो रहेगा. गुड. चांगली गोष्ट आहे. हो 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 क्या बात है. सही है गुड गुड यार. हां इकडेच त्याचं घर आहे. दाखव थांबा. ह्याच्या पुढे बोललो होतो काका तिकडे त्या आईला त्याच्या विसरलो साला हमेशा. हे बघ हे त्याचं घर. हे येस हे त्याचं घर आहे बघा. बाहेर उभा नाही येतो आता. आता मोस्टली बाहेर असतो उभा तो. आता नाही उभा तो. चला आता इकडून पुढे आले की 2 रस्ते आहेत. राईट अँड लेफ्ट. आपल्या घ्यायचा लेफ्ट. आपण जो लेफ्ट मारलो ना, लेफ्ट मारला जो सरळ आलो आपण रस्ता ना, 1 नंबर रस्ता आहे. मध्ये स्पीड वगैरे आहेत पण रस्ता सुंदर आहे. गाडी तुम्ही पळवा पण सांभाळून पळवा. कारण की कसं गाव आहे ना तर कोण पण मध्ये येऊ शकतं. कुत्रा मांजर गुरं माणसं वगैरे कोणी येऊ शकतं. फक्त जरा सांभाळा. बाकी रस्ता पळवायला 1 नंबर. काय टेन्शन नाही आहे. का रस्ता सुंदर आहे. आता संगमेश्वरचा बोर्ड होता 10 किलोमीटर. आता पुन्हा तुम्हाला असे वेडी वाकडे वळण लागतील पुन्हा. हे बघा असे. रस्ता 1 नंबर आहे. फक्त रस्ता जरा अरुंद आहे म्हणून गाडी जरा आरामात चालवा. कारण समोरचे लोक बघत नाही. ओव्हरटेक बिंदास करतात. त्यांना वाटतं की बाईकवाले येडे असतात ते जातील साईडनी. असं होत नाही. तुमचा रस्ता तुम्हाला दिला आहे त्या रस्त्याने चालवा ना गपचूपणे तुम्ही यार. म्हणून शेवटी बाईकवाल्यांना सांभाळायला लागतं असं आहे ते. तर मंडळी वाजले 9:30 आणि संगमेश्वर फक्त तर 5-6 किलोमीटरच आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण 9:45 पोचू. तसं जेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवेने येतात संगमेश्वरला तरी पण 1.5 तास लागतोच. आणि जेव्हा तुम्ही इकडून येतात तरी पण ऑलमोस्ट 1.5 तास लागतो. 10-15 मिनटाचा फरक असेल. पण जर कोर्ले फाटा रस्ता 1 नंबर गेला ना तर मी गॅरंटी बोलतो तर 15 मिनटं अजून कमी होतील आणि आपण 1.25 तासामध्ये संगमेश्वर गाठू. कारण फक्त कोर्ले फाटा रस्ता बेकार आहे. हा रस्ता चांगला आहे. आणि ऑफकोर्स रत्नागिरी कोल्हापूरचा हायवेचं कामं सुरू आहेत त्याच्यामुळे रस्ता जरा बेकार आहे. तर आपण 1.25 तास गाठू. हां ते पण आहे. जे मुंबई गोवा हायवे झाला पूर्णपणे संगमेश्वरला लांजावाला ना तो पण आपण मोस्टली 1.25 तास का 1 तासामध्ये गाठून देऊ. टेन्शन नाही. म्हणजे मोठ्यामोठे दोन्ही रस्त्याचा टायमिंग सेमच आहे. जास्त काय फरक नाही आहे तसं. तर मंडळी फायनली आपण संगमेश्वरला येऊन पोचलो आहोत. यस हे बघा बरोबर वाजलेत 9:15. अजून 9:15 5 मिनटं आहेत. 4 मिनटं आहेत. इकडे संगमेश्वरचं स्टेशन आहे. इकडे संगमेश्वरचं बस स्थानक आहे. आणि इकडे हे बघा ब्रिजचं काम बघा या साईडला. आणि इकडे ट्रॅफिक होतंच कारण रस्ता लहान आहे खराब आहे त्यामुळे. गाडी निघेल का? निघेल आपली निघेल. थांब रे बाबा. जाऊ दे रे बाबा. फायनली आपण आलेलो आहेत. आपल्याला घ्यायचा हा वाला राईट. लेफ्ट आपला लांजा. आपला घ्यायचा राईट. हां चला आलो. हां इकडे स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आधी पण इकडे तर रस्ता खराब आहे. हां तर मंडळी आता काय करू आपण ब्लॉग संपूया. का हा रस्ता तुम्हाला आधी दाखवलेला आहे मी. परत दाखवून का पॉईंट नाही आहे. सेमच रस्ता असणार आहे फॉर शुअर. तर आपला आजचा प्रवास होता लांजा टू संगमेश्वर वाया देवरुख साकारपा मार्ग असा आपण केला होता. तर तिकडे आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा अपडेट तुम्हाला दिलेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. हॅपी रायडिंग. ऑफकोर्स नाश्ता पाणी आपला करायचं आहे पण पुढे करू आपण. आणि तुम्हाला माहिती आहे आपण घरून आणलेलं आहे एग सँडविच. चला काळजी घ्या. बाय बाय.